नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास. बातमीपत्राची सुरुवात एका मोठ्या बातमीनं. मनसे नव्हे तर गुनसे झाल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय. झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये मनसेवर उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केलाय. त्यांनी महाराष्ट्र द्रोह्यांना मदत केली आहे असा आरोप केलाय. माही मतदारसंघामध्ये तुम्ही उमेदवार उभा केला, मग का नाही करायचं? का नाही करायचं? महाराष्ट्र द्रोह्यांना विरोध करण्यासाठी मी उमेदवार उभा केलेला आहे. तिकडे काय बाकी कोण आहेत? नाही, मनसे प्रमुख म्हणतात की मी वरळीला उमेदवार दिला नव्हता. ती गुंसे आता गुंसे गुजरात नवनिर्माण, अच्छा, त्यांची एक भूमिका त्यांनी पहिली ठरवावी, मग आम्ही बोलू ना. भूमिका काय पहिली ती तर ठरवा. त्यांचं म्हणणं की पारिवारिक मी आदित्य जेव्हा उभे होते ना, मी महाराष्ट्र द्रोह करणाऱ्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणार नाही. परिवारातला सदस्य उभा असला तरी पण महाराष्ट्र हा माझा परिवार आहे आणि महाराष्ट्राशी द्रोह माझ्या परिवारातल्यानी जरी केला तरी मी त्याला पाठिंबा नाही देणार. आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर आहेत मनसेचे नेते संदीप देशपांडे. संदीपजी, उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा हा काही अंश होता, आपण ऐकलं असेल. आत्ताच टू द पॉइंट या मुलाखतीत त्यांनी मनसेविषयी बरेच काही बोलले आणि महाराष्ट्र द्रोह करणाऱ्यांना मी कधी मदत करणार नाही असं म्हटलेत आणि मनसेला ते गुनसे म्हटलेत. गुजरात नवनिर्माण सेना, कसं पाहता या आरोपांकडे? मूर्खपणाचा आरोप आहेत. मला वाटतं त्या आरोपाला काय शेंडा नाही, बुडा नाही, काय नाही. कशाबद्दल गुंजे? म्हणजे हे बोर्ड लावणार केमचो वरळीचे, हे यांच्यासाठी घोषणा देणार की जिलेबी फाफडा आणि उद्धव ठाकरे आपडा, आणि हे आम्हाला शिकवणार काय? बरं, आपण ते म्हणतात की महाराष्ट्र द्रोह केलाय भाजपला साथ देऊन, तेव्हा महाराष्ट्र द्रोही ह्या आरोपाविषयी काय वाटतं आपल्याला? आणि हे भाजप बरोबर होते तेव्हा काय होता तो? पहिली तर गोष्ट, आम्ही भाजप बरोबर नाही होत, आम्ही आमची निवडणूक वेगळी लढवतोय. पण हे जेव्हा भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेले तेव्हा तो द्रोह नाही. त्यांना भाजपने मुख्यमंत्रीपद दिलं नाही म्हणून लगेच ते महाराष्ट्र द्रोही. महाराष्ट्रातून उद्योग स्वार्थी माणसांबद्दल काय बोलणार? यांना फक्त स्वतःचं मुख्यमंत्रीपद, स्वतःचा पोरगा आणि स्वतःचं कुटुंब, याच्या व्यतिरिक्त यांच्याकडे विजन काय महाराष्ट्राचं? संदीपजी, मुख्य मुद्दा त्यांचा असा होता की गुजरातला उद्योग महाराष्ट्रातले पळवले जातात आणि अशा लोकांच्या बरोबर आपण आहात, ह्याचा त्यांना यावर त्यांचे आरोप होते, यावर आक्षेप होते. मला एक सांगा, महापालिकेची कॉन्ट्रॅक्ट सगळी गुजराती मारवाडीनं दिली किंवा हे सत्तेत होते, मग तो महाराष्ट्र द्रोह होता का नव्हता? उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं पहिले. पण एकंदरीतच महाराष्ट्रातला मला पहिले ह्या प्रश्नाचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं. जे जरूर हे प्रश्न आमच्या वतीने तुम्ही विचारले पाहिजे उद्धव ठाकरेंना की महापालिकेमध्ये एकही मराठी कॉन्ट्रॅक्टर नाही, रोडची कामं सगळी गुजराती मारवाडी कॉन्ट्रॅक्टरना, ती पण मुंबईतले बाहेरच्यांना देत होतात, त्यावेळेस तो महाराष्ट्र द्रोह होता की नव्हता? निश्चित हे प्रश्न आपण उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवूया. मात्र संदीपजी, गुजरात धार्जीने सातत्यानं मनसेला त्यांनी म्हटलेलं आहे आणि म्हणून त्यांनी काय केलं, काय म्हणून काय होत नाही ना, त्याचं काहीतरी व्हायला पाहिजे ना, त्याचं काहीतरी दिसलं पाहिजे. काय केलं उगीच? म्हणजे आपल्याला तोंड दिलंय देवाने म्हणून बोलायचं, याला काय अर्थ नाही ना. बिनबुडाचे आरोप करणारे हजारो लोक असतात, त्यातले हे एक आहेत. मुख्यतः यांनी सोनिया गांधीचे जे काय पायावर लोटांगण घातलंय, त्याला कुठलं संदीपजी, खरं तर हिंदू द्रोही लोक आम्हाला शिकवणार का? मुसलमानांच्या मांडीवर जाऊन बसलेल्या लोकांनी आम्हाला काही बोलायची गरज नाहीये किंवा बोलायचा अधिकार पण नाहीये. संदीपजी, ज्यांच्या काळामध्ये खरं तर हे सगळं झालं, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण पाठिंबा देतायत, त्यांचे गुणगान करतायत, तेच पुढे मुख्यमंत्री होणार, अशी जी भूमिका राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे आणि त्यांच्या बरोबर जात आहे म्हणून ते महाराष्ट्र द्रोही म्हणतात असं त्यांनी म्हटलंय. अंदाज व्यक्त केला काय पुढे होऊ शकतं याचा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार नाही हे राज ठाकरे साहेब बोलले, ते जास्ती झोंबलेलं आहे, पण ती वस्तुस्थिती आहे किती झोंबलं तरी. पण याला काँग्रेस पण करणार नाही, राष्ट्रवादी पण करणार नाही, आणि याचा भाजपचा पण संबंध नाही.
ठीक, संदीपजी धन्यवाद. झी 24 तास बरोबर बोललात आणि आपली ही प्रतिक्रिया दिली. मनसेचे नेते होते, सरचिटणीस होते संदीप देशपांडे, आणि उद्धव ठाकरेंनी मनसेवर जे आरोप केलेले आहेत त्यांचं खंडन केलेलं आहे आणि प्रतिप्रश्न उपस्थित केलेत. गुनसे म्हणजे गुजरात नवनिर्माण सेना असं म्हटलेलं आहे. मात्र आम्ही नेमकं केलंच काय आहे, तेव्हा आम्हाला त्यांनी असं नाव द्यावं असं त्यांनी विचारलेलं आहे. तर महाराष्ट्र द्रोह्यांना विरोध करण्यासाठी म्हणून मनसेला कधी पाठिंबा देणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे.